तर मंडळी, होळीच्या दुसऱ्या दिवशी देखील सानेवर वाजत गाजत जाण्याची माझ्या गावी पद्धत आहे. तुमच्या गावात अशा कोणकोणत्या पद्धती आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी निवांत बसलेले सकाळी, कारण गावची सकाळ खरंच सुशेगाद असते, एकदम निवांत असते. आणि जेव्हा मुंबईच्या केऑसमधून तुम्ही स्वतःच्या घरी स्वतःच्या गावी येताना तेव्हा खरंच खूप रिलॅक्स वाटतं आणि असं वाटतं शांततेत बसून राहावं. त्यानंतर मागे आमच्या कलमांना इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच कैऱ्या धरल्यात, म्हणजे आंबा पहिल्यांदाच आलेला आहे आणि अक्षरशः हाताला कैऱ्या लागत होत्या. इतकं भारी वाटत होतं. स्वतःच्या दारातल्या झाडांना फळ येणं ह्याच्यासारखं खरंच सुख नाही आणि खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर मी थोडा वेळ झाडामाडांमध्येच वेळ घालवला. थोडी एनर्जी मिळते आणि खूप छान वाटतं झाडांमध्ये वेळ घालवल्यावर. त्यानंतर मी आणि मम्मी सानेवर गेलो होळीच्या पाया पडायला आणि पालखीच्या पाया पडायला, कारण मी दुसऱ्या दिवशी आल्यामुळे मला पालखीच्या पाया पडता आल्या नव्हत्या. आणि होळीवर आमच्या इथे सत्यनारायणची पूजा पण झालेली, सो त्याच्याही पाया पडले. आणि त्यानंतर मी आणि मम्मी परत घरी यायला निघालो. येता येता मम्मी मला वाटेत काही काही गोष्टी सांगत होती. छान सनसेट होत होता आणि इथे बघा ती मला काय सांगते. मम्मी काय दिलंस मला? करवंदाचं फूल. तर करवंदाचं फूल पण खाता येतं आणि ते करवंदासारखंच थोडंफार लागतं हे ती मला सांगत होती. आणि असं सनसेट बघत आम्ही घरी आलो. आणि इथे मम्मीच्या वेलीला, म्हणजे मम्मीची फेवरेट वेल आहे, तिला फूल आलेलं बऱ्याच वर्षांनी, ते ती मला सांगत होती. त्यानंतर गावी आलं आणि बनमस्का पाव खाल्लं नाही असं होत नाही, सो ते चहा प्यायली थोडा. आणि संध्याकाळी आमची मंचुरियन पार्टी होती. गावी आल्यावर आमच्या अशा छोट्या मोठ्या पार्ट्या होत असतात, कारण इथे माझ्या वहिन्या आहेत, दादा लोक आहेत, भाचे आहेत, सो त्यांच्याबरोबर मजा येते. आणि त्यानंतर रात्री जेवलो वगैरे आणि छान फेरफटका मारायचा ठरवला. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पप्पा आम्हाला घेऊन जायचे फेरफटका मारायला. तर मी यावेळेस पप्पांना म्हटलं चला जेवण झालं तर थोडंसं राऊंड मारून येऊ. तर असं पप्पांबरोबर गप्पा मारत राऊंड मारत असा संपवला दिवस. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.